नमस्कार. आज आपण आलोय हातकणंगले इथं. हातकणंगले तालुक्यात अत्यंत संवेदनशील समज जाणाऱ्या आलते ग्रामपंचायतला गेल्या 14 महिन्यापासून कायमस्वरूपीचा ग्रामसेवक नाही. परिणामी असणाऱ्या ग्रामसभेच्या किंवा ग्रामपंचायतच्या हिशोबात मोठ्या प्रमाणात असणारी तफावत, त्याकडे असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, परिणामी राजकीय दबावामुळे आर्ते गावचा होणारा खुटलेला विकास या सर्वांच्या विषयावरती आज मला वाटतंय सामाजिक कार्यकर्ते जावेद मुजावर यांनी हातकणंगले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन मांडलंय. त्यांच्या समोर सिरीज थोरात आहेत, बहुसंख्य कार्यकर्ते आहेत. नेमकी आपल्या जावेदची काय मागणी आहे? नमस्कार. माझ्या आयते गावाला गेली 14 महिने झालं कायमस्वरूपी ग्रामसेवक नाही. प्रभारी ग्रामसेवकावर कारभार चालू आहे. जो ग्रामसेवक दिला आहे तो त्या रेंदासारखं आयत्यापेक्षा दुप्पट मिळकत असलेलं गाव त्यावर आहे. परंतु त्या ग्रामसेवकला त्यांना इथं घ्यायचं आहे या उद्देशाने त्याला इथं राजकीय प्रेशर खाली त्याला इथं ठेवण्यात आलं आहे. इथं आपले भाग्यश्री नागरगोजे या मॅडम यांनी पुणे विभाग आयुक्त यांच्याकडे 12/12/2025 रोजी ऑर्डर करून आणली होती आणि त्या ऑर्डर आपले सीओ कार्तिकेन जे पूर्वीचे आपले सीओ होते तिने इथं लागू करण्यासाठी मोकाशी मॅडम यांच्याकडे तो ऑर्डर पाठवले होते. परंतु राजकीय दबाव घेऊन राजकीय काही नेत्यांचा प्रेशर घेऊन या बीडीओ मॅडमने आयते गावाला वंचित ठेवण्याचं काम केलं आहे. ज्या ग्रामसेविकेची तो ऑर्डर झाली होती त्या मॅडमला फक्त आयते गावात हजर आहे दाखवलं कागदोपत्रे व त्यांची प्रभारी म्हणून खोतवाडी ग्रामपंचायतकडे ऑर्डर काढण्यात आली. खोतवाडी ग्रामपंचायतकडे तिने 1.5-2 महिने कारभार केल्यानंतर त्यांनी मेडिकल रजेवर 23 एप्रिल 2026 रोजी मेडिकल रजेवर गेल्या. मेडिकल रजेवर गेल्यानंतर त्या परवा शुक्रवारी मागच्या आठवड्यात तिने हातकणंगले पंचायत समितीमध्ये बीडीओंचे हजर झाले असता तिने पुन्हा इथं काही लोकप्रतिनिधी बसले आहेत पंचायत समितीमध्ये. यांनी पुन्हा दबाव घालून काही ज्येष्ठ लोकांनी दबाव घालून राजकीय दबावामुळे या बीडीओ मॅडमने याची दखल न घेता हा या ग्रामसेविका मॅडमांची ऑर्डर आयते ग्रामपंचायतला असताना त्यांना हजर करणे बंधनकारक होते. परंतु त्यांनी राजकीय दबाव घेऊन त्यांनी चोकाची ऑर्डर काढली. परंतु चोकात मध्ये सुज्ञ नागरिकांनी व तिथे जागरूक लोकप्रतिनिधी यांनी त्या मॅडमांना हजर करून न घेतल्यामुळे सध्या ते मॅडम वेटिंगवर आहेत. सध्या ते ऑर्डर असताना सुद्धा पंचायत समितीमध्ये नुसते हेलपाटे मारायचं काम सध्या त्यांचं चालू आहे. परंतु त्यांना हजर करू द्यायला तयार नाही. आमच्या आयते ग्रामचे लोकनियुक्त सरपंच हजर करून घ्यायला तयार नाही. त्यामुळं हा आमचा गट विकास अधिकारी ना आम्ही तर आमच्या गावाला नागरगोजे मॅडम यांना आज हजर केल्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे आमच्या ग्रामपंचायतमध्ये पाणी पुरवठा किर्दमध्ये व ग्राम स्वनिधी किर्दमध्ये कमीत मला वाटतं 9 लाख रुपये पैसे गायब आहेत. आणि मी हा आरोप करत नाही. स्वतः मला ग्रामपंचायतने जी कागद दिली आहे त्या कागदांच्या आधारावर बोलत आहे. याचे पुरावा माझ्याकडे ग्रामपंचायतने सही शिक्क्याचे दिलेले माझे कागदपत्र यामध्ये उल्लेख आहे. सध्या हे पैसे गायब आहेत. या जे पैसे गायब आहेत जो फरक यामध्ये लिहिला आहे चार्ज देताना तो पुढे ह्या प्रभारी ग्रामसेवक यांनी तो फरक न घेता तो फरक तिथल्या तिथंच कागदोपत्री ठेवून पुढे नवीन हिशोब चालू ठेवला आहे. परंतु ह्या पैसे 9 लाख रुपये म्हणजे माझ्या गावाचं कमीत कमी 6 महिन्याचं लाईट बिल ह्या 9 लाख रुपये लागतंय. माझ्या गावकऱ्यांचे लोक टॅक्स जो भरताय ग्रामाला कर फळा जे भरतात औद्योगिक कंपनीचे फळा भरतात ही जी लूट सध्या आयते ग्रामपंचायतमध्ये चालू आहे. आणि जी लूट झाली आहे 9 लाख रुपयाची ती लूट ची चौकशी आज विस्तार अधिकारी जो नामधारी विस्तार अधिकारी आहे नुसती गोड बोल विस्तार अधिकारी आहे. कुठेही कुणाचं काम करणार नाही काय नाही नुसती गोड बोलायचं वेळ मारून यायचं. त्यांची जबाबदारी होती महिन्याला 5 ते 10 ग्रामपंचायत तपासणीची जबाबदारी होती. माझ्या गावात हात शिल्लक पडत्या. माझ्या गावात 9 लाख रुपये हिशोबात कमी आहेत. त्यांना सगळे पुरावा दाखवून त्यांच्या व्हॉट्सअपवर टाकून सुद्धा त्यांनी याची दखल घेतली नाही. म्हणून आज बीडीओने व स्वतः विस्तार अधिकाऱ्यांनी माझे ग्रामपंचायत दप्तर तपासणी करून जो 9 लाख रुपये फरक आहे हात शिल्लक ठेवला आहे. बाकी जो ग्रामपंचायत सगळा गोंधळ चालू आहे हा गोंधळ तपासणी करून त्यांनी सीओंच्याकडे कारवाईसाठी पाठवल्यानंतरच आम्ही तुटणार आहे. त्याशिवाय आम्ही ठिय्या आंदोलन थांबणार नाही. आयत्यासारखं एक जागृत गाव असताना आयते ग्रामपंचायतला 14 महिने कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळत नाही. परिणामी ग्रामपंचायतच्या खर्चामध्ये मिळकतीमध्ये असणारी तफावत व त्याकडे असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष सध्याचं मला वाटतं 12:15 वाजता आहेत आणि हातकणंगले गट विकास अधिकारी स्वतः अजून ऑफिसमध्ये हजर झालेले नाहीत. या प्रकरणाची खरोखर जिल्हाधिकाऱ्यांनी सीओनी सखोल चौकशी करावी व कायमस्वरूपी आयत्याला ग्रामसेवक द्यावा व झालेल्या खर्चाची खऱ्या अर्थानं ग्रामस्थांना हिशेब द्यावा अशी मागणी जावेद मुजावर यांनी केली. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद.